त्या दिवशी चुकीचा होता, मी चूप बसलो. नाही 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 तुमच्या असेल का मला? कोण आला? हे काय गच्ची कशी काय धरली तुला? मोबाईलला हात लावायचा नाही, कॅमेराला हात लावायचा. तमाम जनतेस नमस्कार. मी राजू नामदेव निर्भवने वादळ न्यूज व पोलीस डायरी न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोलतो आहे. आपल्या निदर्शनास आणून देतो की दिनांक 4/5/2024 दुपारी 12:35 वाजता मी मुख्य संपादक व संपादक अक्षय राजू निर्भवने माहिती संकलन करण्यासाठी बुरकुलवाडी मनमाड येथे गेलो असता या ठिकाणी गुमनामी रेशन धान्य गोडाऊन आढळून आला. या गोडाऊनमध्ये रेशनचे तांदूळ, गहू, तंबाखू, पान, गुटखा, मसालाच्या गोण्या अशा पलटी करताना दुसऱ्या गोण्यामध्ये डुप्लिकेट पद्धतीने आढळून आल्या. त्याची माहिती संकलन करत असताना त्या गोडाऊनचा मालक उमेश ललवानी व त्याचे हमाल साथीदार यांनी मी मुख्य संपादक राजू निर्भवने व संपादक अक्षय राजू निर्भवने आमच्या दोघांवरती सर्वांनी मिळून हल्ला केला व जातीवाचक शिवीगाळ व गाव सोडून जाण्याची धमकी व मारहाण करण्यात आली. भ्याड हल्ला आमच्यावर करण्यात आला. या विषयात आम्ही आमचा जीव कसा बसा त्या ठिकाणून वाचून आलो. त्याविषयी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जाण्यास तयारच होतो, पण अनेक या उमेश लालवानी त्याची गँग आमच्या ऑफिस कार्यालयावर पाकिजा कॉर्नर येथे आणली व दबाव आणला. आम्ही व मी माझे कुटुंब भयभीत झालो. या दबाव तंत्रामुळे मी समक्ष जाऊन तक्रार देऊ शकलो नाही. तरी सुद्धा त्यानंतर 3-4 दिवसांनी मी पोलीस प्रशासन, तहसीलदार, DYSP मनमाड शहर विभाग, मनमाड शहर पोलीस स्टेशन यांना व ह्युमन राईट्स दिल्ली व महाराष्ट्र राज्य यांना मी पोस्टलद्वारे तक्रार रीतसर प्रमाणे केली. तर आणि त्या व्हिडिओचा या रेशन धान्य ज्या ठिकाणी सदर घोटाळा मी पाहिला त्या ठिकाणी ट्रक भरून रवाना होण्यासाठी राशनचा ट्रक भरून आढळून आला. या सदर विषयाची मी वादळ व पोलीस डायरी न्यूजच्या माध्यमातून सत्यता मांडली असता गोडाऊन धान्य माफिया राशन घोटाळ्याचा उमेश ललवानी व त्याचा साथीदार लक्की बरडिया यांनी माझ्यावर सतत दबाव तंत्र आणले व शहरातील काही मातब्बर राजकीय पुढाऱ्यांना आणून माझ्यावर दबाव आणण्यात आला व काही मोठ्या पुढाऱ्यांना फोनद्वारे फोन करून माझ्यावर दबाव आणण्यात आला व ही संबंध समोर करून माझ्यावर पुन्हा दबाव करण्यात आला. तसेच मनमाड शहरात फिरताना, घराकडे जाताना निनावी अनोळखी लोक येऊन मला अडवतात व मला सांगतात न्यूज बंद कर, चॅनल बंद कर, पोलीस कंप्लेंट मागं घे, नाहीतर मग बघून घे, असं मला सततचं ही घटना घडल्यापासून चालू आहे. रेशन धान्य माफिया असलेला उमेश ललवानी व त्याचा साथीदार लक्की बरडिया हे व त्याचे साथीदार मला ये जा करत गावात फिरत असताना मला सांगतात का तू हे कंप्लेंट मागं घे, नाहीतर मग तुला पाहून घेऊ आम्ही तुझं काय करायचं ते. शहरात तू कसा काय थांबतो तेच आम्ही बघतो. गाव सोडून जा, नाहीतर तुझं काय करणं आम्ही सांगू शकत नाही. मला दबाव आणणाऱ्या दिग्गज पुढाऱ्यांचे जर मी नावं प्रसिद्ध केलेस तर माझ्या कुटुंबाचं व माझं कधीही काही होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, हे मी जनतेसमोर मांडत आहे. तसेच याविषयी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक साहेब व समाज कल्याण मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब व वंचित बहुजनचे ॲडव्होकेट राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेब व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी कळकळीची नम्र विनंती करतो व नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब व ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक जिल्हा यांच्याकडे मी कळकळीची विनंती करतो की मला माझ्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे तर याची सखोल चौकशी होऊन मला न्याय मिळावा व हे धान्य रॅकेट, भूमाफिया, लकी बरडिया, उमेश ललवानी यांच्यापासून
मला वाचवा, माझ्या कुटुंबाला वाचवावा व सततचे वारंवार होणारे पत्रकारावर हल्ले, खून, त्रास यापासून आम्हाला सुरक्षण मिळावा व मनमाड शहरातील काही पत्रकार संघांनी व काही तमाम जनतेने जो भ्याड हल्ल्याचा निषेध केला यांचा मी खूप खूप आभारी आहे. हा जो भ्याड हल्ला माझ्यावरती झालेला आहे धान्य माफियाकडून, या हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या पाठीशी, माझ्या सोबत मला जनतेने, सदर संबंधित अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी मला साथ द्यावा व मला न्याय मिळवून द्यावा. येवला मालेगाव रोड लगत पाकीजा कॉर्नर मनमाड येथे माझं पत्रकारीचं ऑफिस कार्यालय असा माझा उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय ते उद्ध्वस्त करून तोडण्याची धमकी मला ते धान्य माफिया व त्यांचे साथीदार देत आहेत. तसेच माझ्या कुटुंबास व मला काही जीवित झाल्यास उमेश ललवानी, लकी बरडिया व त्याचे साथीदार हेच जिम्मेदार राहतील. संबंधितांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती.